श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सूरगण. तो शंकरची त्यांचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवुनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्व दत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांची झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्ता माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. पोलती शिवनामावळी सत्य, पहाणी शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता,
त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जन्मेजये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलसीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंचीस दटावुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोललो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगांवरी नाही भर, नावडे राजा विलास अणुमात्र. गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग तो दोघे कुमरा आणूने गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील पारांगना मनोरम, महानंदा नाम तियेसे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होऊनी नित्य करी. जैसे उगवला पूर्ण चंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, सामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गजगरी बहुअसे. दासदासी अपार, घरी मातास भाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छुन, भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचकमनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवीत. कोटिलिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरे. ऐके भद्रसेना सावधान,
कुक्कुट मर्कट पाळले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळी कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवतीच्या संगती करून त्यासी घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदीच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली तेधवा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नवंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, येरी होवोनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीण, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले न जाय. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले न जाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करिता शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागलाग्न, जन धावू लागले चहूकडोन. एकची हाक जाहली त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागलाग्न, जन धावू लागले चहूकडोन. एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला, तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बुडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझ करी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या, अतिला घवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणोनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. अतिला घवी उमारंग
जो भक्तजन भवभंग, उडी घातली अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश संवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेवून, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निजे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकला तयाचे शिरी, नीलकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गज चर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. चंद्रकला तयाचे शिरी, नीलकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गज चर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरून अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे मागवरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावोनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैंची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख. मद मत्सर नाही निशंक, जेथेचे गोड उदक. अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सूर तरुंची वने अपारे. सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे. भक्तांकारणे निर्मिली, जेथे वोसणता बोलती शिवदास. तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावली, ही कथा परमसुरस. पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे कुमार दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावतील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुके मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांग यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, येवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणांहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान. तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी.
भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा न मान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असती जाणपा. आजपासोनी 7वे दिवशी, त्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यांसहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेल्या हळोनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशी. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक ऐक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वाशे निर्मिला पीत वसन, रजांशे सृष्टी करता द्रुहिण. तमाशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणजे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपवन. चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवत्रयी असेना. बहुत करी त्याहुनी, आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पढती, त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषी पासोन, भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचेनी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणूनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यम किंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जावोनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होई साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण, सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासोनी. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवेजे आहेत ब्राह्मण.
आणिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठांनी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पढून, गुरुपासोनी जे आले. परदारा आणि परधन, ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दृष्टी प्रतिग्रहण घेती. शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, उढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्रघट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडाश. मृत्यूसमयी येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकरा. गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन, सावधान केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खादी रांगा सारिखे. तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्याची साम्यता, कमळ भवांटी दुजिनसे. ते तेजे जैसे गबस्ती, दिंगततम संहारिती. भस्मांगी व्याघ्यांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडोनी बंधन. या काळ पुरुषासी धरून, करीत ताडण गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांची घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदुंग वाद्ये गर्जिती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रांना धडकती भेरी, नादन मायेन भोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ने शोभिवंत, अलंकार दिव्य देत. अमोलिक अवस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा ती आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. की श्वेतोपले मृडानी, रमणलिंग अर्जीचे. दैवासी सापडे चिंतामणी, क्षुधिता पुढे क्षीराब्धिये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, औत्तानपादी कयाधून. हृदयरत्न शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य ते का सर्वांते. जो चतुष्टिकला प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसराखी. हे कमळ भवांड मोडोनी, पुनः सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी,
दंडे ताळील शक्रांतिका. तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणा गार्हपत्य आह्वनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण, दिव्यगंध दिव्य सुमनी. षोडशोपचारी पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काहिले देखिले सांगा पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसूत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधी कष्टी बहु. मग उभा ठाकोनी कृतांत, कर जोडोनी स्तवन करीत. ते अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुनी, महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता विशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन, राये शतपद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पढती, त्यासी होयायुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. कैसी असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांच, अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रास राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तो पोवना. शिवानुष्ठान रुद्रध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधिलोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदासी पाहून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रां समाधान. इहा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी जो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोनी वांझ झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता.
त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपल्या गृहांसी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे, ते त्यजावे जीवे भावे, जेवी सुशिळे हिंसक गृह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत, हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी ता ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद, अभंग नविटे कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोडहा. इति श्री शिवलीलामृत 11वा अध्याय संपूर्ण.